गोविंदगिरी महाराजांच्या एका वक्तव्यानं नवा वाद पेटलेला आहे। दासबोध हाच केवळ ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा ही केवळ भाष्य आहेत असं विधान गोविंदगिरी महाराजांनी केलंय। यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आणि त्यानंतर त्यांनी माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे। पाहूया। राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांच्या एका वक्तव्यावरनं नवा वाद पेटलाय। आपल्या संत परंपरेमध्ये दासबोधच केवळ ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत ही भाष्य आहेत, तर तुकाराम महाराजांची गाथा हे संकलन आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं। पुणे विद्यापीठातल्या ज्ञानोबा ते तुकोबा या 3 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात गोविंदगिरी महाराजांनी हे वक्तव्य केलं। तुका झाला असे कळस, ध्वज होई रामदास। समर्थांच्याकडे बघा, म्हणजे सगळी संत परंपरा तुम्हाला त्यामध्ये आलेली दिसेल। आणि ग्रंथांच्या दृष्टीने बोलायचं झालं ना, तर आपल्या संत परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे। स्वतंत्र ग्रंथ ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे, नाथांचं भागवत हे 11व्या स्कंदावरचं भाष्य आहे, संत नामदेवरायांचे अभंगांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, स्वतंत्र ग्रंथ नाही। गोविंदगिरी महाराजांसारख्या थोर व्यक्तीने असेल किंवा अभ्यासू व्यक्तीने कडनं असं अपेक्षा नव्हती आम्हाला असं वक्तव्य करायचं। स्वामीजींना शोभणार नाही आहे। त्यांच्या या वक्तव्यानं मनाला अति पीडा झाली आहे, दुःख झालं आहे। कारण की मोठी माणसं ज्यावेळी चुकतात त्यावेळी मग मागच्यांनी नेमका काय आदर्श घ्यायचा? सामान्यातल्या सामान्य भाविकाचा कुठल्याही प्रकारे गैरसमज होऊ नये या दृष्टीनं मी अत्यंत विनयानं माझे शब्द मागे घेतो आणि आपल्या श्री ज्ञानोबांच्यापासनं माऊलींच्यापासनं आरंभ होणाऱ्या संत परंपरेला साष्टांग प्रणाम करीत मी माझ्या प्रमादाची क्षमा याचना करतो। संत वाङ्मयात मूलतः एक वाक्यता आहे, ही भूमिका समाजात दृढ व्हावी यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य घालवलं। अशा वेळी अकारण वाद निर्माण करणं चुकीचंच आहे। चंद्रकांत फुल्ले, झी 24 तास, पुणे।